नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक घेत आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यामध्ये आपण कॉम्प्रिहेन्शनचे काही क्वेश्चन घेणार आहे. त्याच्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 2025च्या स्कॉलरशिपची किंवा नवोदयची जर तयारी करत असाल तर आपण मार्च महिन्यापासून आपण स्कॉलरशिपसाठी आणि नवोदयसाठी कुठलेही मीडियम असू द्या, मराठी असू द्या, इंग्लिश असू द्या किंवा सेमी असू द्या, सगळ्यांसाठी आपण कोर्सेस लॉन्च करतोय. वर्षभर चालणारे कोर्सेस आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मागील 7 वर्षाचे पेपर सोल्युशन, अभ्यासक्रमानुसार सर्व घटकावर व्हिडिओ, प्रत्येक घटकावर टेस्ट, पेपरपर्यंत ऑनलाईन सपोर्ट, डेली व्हिडिओ आणि टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं, प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि SVC क्लासेस टेक हे ॲप डाउनलोड करायचं आहे, किंवा तुम्हाला या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे, किंवा तुम्ही कॉलसुद्धा करू शकता. तुम्ही तिथं कोर्स एकदम कमी दरामध्ये जॉईन करू शकता. नवोदयसाठी सुद्धा आपण कोर्स सुरू करतोय. वर्षभर चालणारा कोर्स आहे. वर्षभर तुम्हाला तिथं लाईव्ह क्लास मिळतील आणि घरी बसून तुम्ही नवोदयची किंवा स्कॉलरशिपची तयारी एकदम कमी फीजमध्ये करू शकता. चला तर आजचा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे वगैरे कॉम्प्रिहेन्शनचा. याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातो आणि मी तुम्हाला रेकमेंड करतो की सगळ्यांकडे नवनीतचं बुक असू द्या. नवनीतच्या बुकमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे दिलेल्या आहेत. बघा रे काय सांगतं बघा, इन दिस सेंटेन्स काय आपलं बघा, इट स्टार्टेड रेनिंग हेवीली व्हेन आय लेफ्ट द ऑफिस अँड वॉक टू द स्टेशन टू कॅच अ ट्रेन टू माय हाऊस. आता हे सेंटेन्स आहे पूर्ण बघा. आता सेंटेन्सला काय करायचं बघा, हाऊ मेनी वर्ड्स इच ऑफ 7 लेटर्स आर देअर. म्हणजे या सेंटेन्समध्ये 7 लेटरचे किती वर्ड्स आलेले आहेत हे तुम्हाला इथे काय करायचं आहे, सांगायचं आहे. चला आपण बघूया. इट स्टार्टेड किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7. हा 7 लेटरचा वर्ड आहे, म्हणजे एक वर्ड सापडला. त्यानंतर बघा हे रेन बरोबर आहे. इनिंग बघा किती आहे, 1 2 3 4 5 6 7. तर हा पण तुमचा 7 लेटरचा आहे. त्यानंतर बघा हेवीली 1 2 3 4 5 6 7. हा सुद्धा 7 लेटरचा आहे. व्हेन नाही, आय नाही, लेफ्ट, द, ऑफिस नाही, अँड नाही, त्यानंतर वॉक नाही, टू द स्टेशन आहे का बघा बरं, हो आहे 7 लेटरचा. हे 4 लेटर झाले. टू कॅच अ ट्रेन टू माय हाऊस. ओके, तिथे जर आपण बघितलं तर देर आर 4 लेटर्स. ओके, देर आर 4 लेटर्स विच कंटेन द 7 letters. Sorry, there are 4 words, right? There are 4 words which contain the 7 letters. So option 2 will be right. मग तुम्हाला 7 लेटर असणारे फक्त वर्ड फाइंड आउट करायचे होते बस. याच्या पलीकडे तुम्हाला काही दिलेलं नव्हतं त्याच्यामध्ये. त्यानंतर काय सांगितलं बघा, इफ द लेटर्स ऑफ द वर्ड, बघा तुम्हाला ऑक्युपेशन दिलेलं आहे, आर रिटन इन द रिव्हर्स ऑर्डर. तुम्हाला रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचं ऑक्युपेशन. विच लेटर विल अकर ॲट द 5th प्लेस फ्रॉम दी राईट एंड. आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की सर आपल्याला राईट एंड आणि लेफ्ट एंड कसं डिसाईड करायचं. तर बघा, तर काय करायचं, आपलं जे काही राईट एंड आहे तेच क्वेश्चनचं राईट एंड पकडायचं, आणि आपलं जे काही लेफ्ट एंड आहे म्हणजे आपलं जे काही लेफ्ट हँड साईड आहे ती इथं लेफ्ट हँड साईडच पकडायची. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर माझे बघा हे जे डायरेक्शन आहे ना हे राईट हँड साईड आहे, बरोबर आहे. त्याला आपण राईट एंड म्हणूया. हे आपलं राईट एंड आहे. हे माझं पण राईट एंड आहे, किंवा माझा राईट हँड इकडे आहे म्हणून हे राईट एंड, आणि आपला जो लेफ्ट हँड आहे तो इकडे आहे म्हणून हे झालं आपलं लेफ्ट एंड. म्हणजे आपलं जे डायरेक्शन आहे तेच डायरेक्शन इथं काय करायचं रे तुम्हाला पकडायचं आहे. काय करायचं आहे, ऑक्युपेशनला तुम्हाला रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. जसं की एन, देन ओ, देन आय, देन टी, देन ए, देन पी, देन यू, देन सी, देन सी, देन ओ. लिहिले, आले, समजले तुम्हाला. आता काय करायचं तुम्हाला सांगायचं आहे, विच लेटर विल ऑकर ॲट द 5th प्लेस. 5th प्लेसवर सांगायचं आहे फ्रॉम दी राईट एंड. ओके, राईट एंड म्हणजे हा तुमचा आहे राईट एंड, आणि राईट एंडकडनं 5th प्लेसवर कुठला तुम्हाला लेटर मिळतो ते बघायचं. बघा 1 2 3 4 अँड 5. बघा 5th प्लेसवर आहे तुमचा पी. सो ऑप्शन 4 विल बी राईट. किती सिम्पल क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या रे, इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनी याचं उत्तर मला सांगण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला थोडासा वेळ देतोय सॉल्व्ह करण्यासाठी. बघा रे,
आणि ज्यांना स्कॉलरशिपचा किंवा नवोदयचा ऑनलाईन कोर्स जॉईन करायचं त्यांनी मला या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा किंवा प्ले स्टोअरवर जाऊन SVC क्लासेस टेक ॲप डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, बघा अरेंज द वर्ड डॉक्टर, डेंजरस, ड्रॅगन, डायलेक्ट, डीलर इन ॲन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला काय करायचं, हे जे तुम्हाला वर्ड दिले आहेत डॉक्टर, डेंजरस, ड्रॅगन, डायलेक्ट, डीलर, यांना काय करायचं तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार अरेंज करायचं, म्हणजे अकॉर्डिंग टू द ABCD. ओके, अँड विच विल बी द फोर्थ वर्ड इन दिस अरेंजमेंट. तुम्हाला सांगायचं की फोर्थ वर्ड कुठला असणार. सिम्पल आहे. आता काय असणार आहे बघा, काय करायचं, अगोदर बघायचं इथं D आहे, स्टार्टिंगचा अल्फाबेट बघायचं, इथं D आहे, इथं D आहे, इथं D आहे, इथं D आहे, इथं D आहे. ठीक आहे, त्यामुळे D आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं सध्या तरी प्लेस तेच असणार. त्यानंतर बघा इथं O आहे, इथं A आहे, इथं R आहे, इथं I आहे आणि इथं E आहे. मग बघा आता नेक्स्ट अल्फाबेट इथं A आहे, बरोबर आहे, इथं नेक्स्ट अल्फाबेट A आहे, त्यानंतर इथं बघा O आहे, इथं तुमचं R आहे, त्यानंतर तुमचं इथं I आहे आणि इथं E आहे. मग काय करायचं, आता अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचं. तुम्हाला आता ABCD सगळ्यांना माहीत आहे, तरी पण मी दाखवतो तुम्हाला इथं ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY and Z. आले लक्षामध्ये तुमच्या. ठीक आहे, मग आता बघा स्टार्टिंगला काय असतं अल्फाबेटमध्ये A आहे, मग इथं बघा डेंजरसमध्ये D नंतर बघा A येतोय, सगळ्यामध्ये D आहे स्टार्टिंगला, राईट. नंतर D नंतर बघायचं कुठला आहे रे, A आहे, तर A फक्त इथं आहे, A अल्फाबेटमध्ये स्टार्टिंगला तो, तर तुमचा डेंजरस हा जो वर्ड आहे तो स्टार्टिंगला असेल. ओके, डेंजरस नंतर बघा इथं O आहे, इथं R आहे, इथं I आहे आणि E आहे. आता डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे A नंतर काय येतो रे, सेकंड वर्ड. बघा सेकंड वर्ड आपण इथं बघतोय, सेकंड अल्फाबेट बघतोय, लेटर बघतोय त्या वर्डमधला, तर एचं झालं आहे ते फर्स्टला आहे. त्यानंतर बघा इथं बघा E आहे, डेफिनेटली A नंतर काय राहतं, Eच राहतं, मग इथं डीलर येईल तुमचा. ओके, झाले डीलर. आता डीलर नंतर काय राहतं रे तुम्हाला माहीत आहे, म्हणजे E नंतर I येतो, तिथे तुमचं काय तर डायलेक्ट येतो. ओके, त्यानंतर तुमचं O आणि R. ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे अगोदर O राहतो, त्यानंतर काय राहतं रे R राहतं, बरोबर आहे. मग हे तुम्हाला लिहावं लागेल डॉक्टर आणि नंतर येईल तुमचा इथं ड्रॅगन. ओके, मग काय सांगितलं, विच विल बी द फोर्थ वर्ड इन दिस अरेंजमेंट. फोर्थ वर्ड कुठला आहे रे, 1 2 3 आणि तुमचा हा फोर्थ वर्ड डॉक्टर. सो ऑप्शन 4 विल बी राईट. आहे सिम्पल. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या रे. हाऊ मेनी वर्ड्स रायमिंग ॲज अ वर्ड रेल ऑकर्स इन द लिस्ट गिवन बिलो. तुम्हाला काही वर्ड दिले आहेत आणि यातले किती वर्ड्स हे रायमिंग वर्ड्स आहेत टू द रेल, हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, बघा वेल, रेल, मेल, टेल, फाईल, सील, शाल, वेल, पोल, हॉल, बिल अँड सेल. हे तुमचे काही वर्ड्स आहेत आणि तुम्हाला इथे सांगायचं आहे की हाऊ मेनी रायमिंग वर्ड्स आर देअर. ओके, टू द रेल. चला फाइंड आउट करा. याचं उत्तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता रे. ठीक आहे, कॉमेंटमध्ये सुद्धा तुम्ही याचं उत्तर मला सांगू शकता. क्वेश्चन काय खूप अवघड नाही आहे, तुम्हाला मी वेळ देतो, तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा. ॲट द एंड तर मी तुम्हाला या गोष्टी क्लिअर करतोच आणि त्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतच असतो. ठीक आहे, आता बघूया आपण कोणकोणते रायमिंग वर्ड्स आहेत. ओके, बघा रेल. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, ज्याचं प्रोनाऊन्सिएशन हे मिळतं जुळतं राहतं आपण, राईट, एक्झाम मिळतं जुळतं. जसं की रेल, रेलला काय येईल, रेल वेल, रेल वेल येतं का रे, हो ना येतं. रेलचे रायमिंग वर्ड्स पण कुठले आहेत बघा, रेल, रेल वेल, रेल वेल येतं ना, हां येतं आहे. त्यानंतर बघा रेल मेल, रेल मेल येतं आहे. रेल टेल, रेल टेल येते का, हो येतं आहे. ठीक आहे, फाईल नाही येत, सील नाही, शाल नाही, रेल व्हेल हां येतं आहे, व्हेल येतं आहे. रेल पोल, रेल पोल येतं का रे, रेल आणि पोल
नाही येत नाही. हॉल नाही, रेल हॉल नाही, बिल नाही, रेल सेल हे येतं. ओके, तर इथं बघा, तर तुमचे 1 2 3 4 5 वर्ड्स आहेत जे की रायमिंग वर्ड्स आहेत, राईट. सो हे तुमचं ऑप्शन इथं ऑप्शन 4 विल बी राईट. चला, आणि हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन ॲज अ होमवर्क आहे सगळ्यांना. हा क्वेश्चन ॲज अ होमवर्क आहे सगळ्यांना. सिम्पल आहे, तरी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, राईट. तरी पण हा क्वेश्चन ॲज अ होमवर्क सगळ्यांनी सॉल्व करा, आणि याचं उत्तर काय येईल मला व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, ठीक आहे, किंवा या व्हॉट्सअप नंबरवर मला याचं उत्तर पाठवा. चला थांबूया, तोपर्यंत गुड बाय.